मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला शिकवणार आहे MT5 मध्ये ट्रेडिंग कसं लावायचं आणि प्रॉफिट कसं बुक करायचं. ठीक आहे. तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरला ओपन करा. ओके. आणि त्यामध्ये तुम्ही MT5 असं तुम्ही टाईप करा. MT5 असं तुम्ही टाईप केलं की तुम्हाला असं तुम्हाला दिसणार आहे मेटा ट्रेडर 5. ओके. तर माझ्याकडे इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे इथे मी डायरेक्ट ओपन करतोय. परंतु तुमचं जर इन्स्टॉल केलं नसेल तर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. यामध्ये सेकंड ऑप्शन ओके असा तुम्हाला लोगो दिसेल. तर याला मी आता ओपन करतोय. आता बघा इथे काही हे जुनावाला आहे. तुम्हाला मी नवीन एक डेमो अकाउंट ओपन करून दाखवतो. बघा मित्रांनो, काय करायचंय असं तुम्हाला दिसेल तुम्हाला. ठीक आहे. हा, यामध्ये तुम्ही काय कराल, वरती तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसेल जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल. ओके. त्यानंतर तुम्हाला वरती प्लस चिन्ह तेव्हा दिसणार, त्या प्लस चिन्हावर जसं क्लिक करा. ओके. आता आपण काय करतोय, डेमोचं अकाउंट ओपन करतोय. त्यानंतर तुम्हाला यामध्ये मेटा कोड सॉफ्टवेअर तुम्हाला दिसतोय, राईट. तर तुम्ही त्याला क्लिक कराल. ठीक आहे. यामध्ये माझा सेकंड नंबरचा आहे, तुमचा फर्स्ट पण राहू शकतोय. ठीक आहे. मेटा कोड सॉफ्टवेअर तुम्ही याला क्लिक करा. क्लिक केले. ओके. आता बघा आपण इथपर्यंत आलो म्हणजे इन्स्टॉल करून इथपर्यंत आलो म्हणजे आपण एक स्टेप पूर्ण केलीत. आता दुसरी स्टेप म्हणजे काय, यामध्ये तुम्ही बघा काय लिहिलं आहे, ओपन अ डेमो अकाउंट्स, बरोबर आहे. ब्लू कलरचा आयकॉन आहे आणि त्याच्या राईट साइड बघाल छोटासा बाण आहे, राईट साइडला उजवीकडे बघा. ठीक आहे. स्ट्रॅटेजीच्या बाजूला त्यावर क्लिक करा. बघा मी इथे क्लिक केलं, तुम्ही पण करा. ओके. हा, असं क्लिक केलं. त्यानंतर इथं तुम्हाला दिसणार आहे इन्फॉर्मेशन भरायचं फॉर्म. ओके. यामध्ये फर्स्ट नेम आहे दिसतो मला. तुम्ही जे काही तुम्ही नाव टाकायचं, एक्झाम्पल मी नाव चेंज करतो मग समजेल. बघा यामध्ये मी अ, कविता असं लिहितोय. ठीक आहे. कविता तावाडे. ठीक आहे. हा, स्पेलिंग बरोबर आहे. तावाडे लिहिलं. ठीक आहे. इथं तुमचा फोन नंबर पण टाका. इथे मी टाकलाच ऑलरेडी. ठीक आहे. इथं ईमेल टाका जर तुमचा ईमेल असेल. ठीक आहे. इथं ईमेल टाका. त्यानंतर स्क्रॉलिंग करा. बघा इथं जे काही डिपॉझिट आहे, तुम्ही याला कमी पण करू शकताय. त्याला असं क्लिक करा. तुम्हाला किती पाहिजे, डॉलर्स 3,000, 5,000, 10,000, 25, 50,000. इथं तुम्हाला मी 3,000 घेऊन दाखवतो. ठीक आहे. तुम्ही 3 घ्या किंवा 10 घ्या, तुमची इच्छा. तर मी 3 घेतोय म्हणजे तुम्हाला समजेल की आताच रिअल आहे. बघा हे डेमोच अकाउंट आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे करून दाखवलं, हे तुम्हाला समजेल. ओके. यानंतर बघा खाली एक्सेप्ट आहे. तुम्ही पूर्ण डिटेल्स भरले, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल टाकले आणि इथं तुम्ही डिपॉझिट पण तुम्ही केले सिलेक्ट. नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, 10,000 कंपल्सरी राहतेच. ठीक आहे. आता मी एक्सेप्ट वर क्लिक करतो. बघा छोटं चौकट आहे, त्याला क्लिक करा. तुमचं पण आलं असेल तर तुम्ही पण क्लिक करा आणि खाली तुम्हाला दिसतो ऑप्शन काय, रजिस्टर, त्याच्यावरती आता प्रेस करा. त्यानंतर खाली डन, डन तुम्ही ऑप्शनला क्लिक करा. बघा मी तुम्हाला समजावं म्हणून मी कविता तावाडे या नावाने केलेलं आहे. ओके. डन झालं. बघा वर तुम्हाला दिसते कविता तावाडे म्हणून $3,000 आली आहेत. तुम्ही खाली बघा ऑप्शन ट्रेडला क्लिक करा. बघा तुम्हाला समजेल आता, म्हणजे बॅलन्स आलेला आहे 3,000. तर आपण एकही ट्रेड लावला नाही म्हणजे इक्विटी पण 3 दाखवणार आहे ना, फ्री मार्जिन पण 3,000. ठीक आहे. आता आपण बघूयात. आता आपण सेकंड स्टेप पूर्ण केली. पहिली स्टेप म्हणजे काय, प्ले स्टोअर वरनं काय
काय करायचं तुम्हाला? MT5 इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यामध्ये डिटेल्स भरून तुम्हाला काय हे अकाउंट क्रिएट करायचंय. ठीक आहे, झालं. आता बघा, आता आपण नंतर बघूयात. आता काय करायचंय आपल्याला? ट्रेड कसं लावायचं बघा. मित्रांनो तुम्ही खाली बघा, तुम्हाला ऑप्शन दिसतात. कोट दिसतंय, कोट, चार्ट्स, ट्रेड, हिस्ट्री है ना. तर यामध्ये आपण बघूयात पहिल्यांदा कोट बघूया. बघा, कोटमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? ही जी आहेत ना, ही करन्सी पेअर्स आहेत आणि याच्यावरतीच आपल्याला ट्रेड लावायचे आहेत. बघा वरती EUR USD, युरो USD म्हणा, GBP USD, हा, USD CHF, म्हणजे जेवढे काही कंट्री आहेत त्या 2 कंट्रीची मिळून एक काय पेअर असते. तर आपण पेअरवरती काय ट्रेड लावतोय. ओके. दुसरं काही ऑप्शन आहे खाली चार्ट. चार्टवर तुम्ही क्लिक केले की तुम्हाला चार्ट दिसेल. बघा, दिसतोय तुमच्या मोबाईलवरती सिंगल असेल. यामध्ये मी डबल सेट केला म्हणून तुम्हाला 2 स्क्रीन दिसते. सिंगल तुमचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा, रेड कॅन्डल म्हणजे काय असतं? मार्केट खाली चालला, वर चालला हे तुम्हाला कळतंय. आणि ग्रीन म्हणजे काय? वर तुम्हाला ग्रीन म्हणजे काय तुम्हाला कळवतोय की मार्केट अप चालला. रेड म्हणजे काय? डाऊन. आता बघा, हा कुठल्या टाइम फ्रेमला आहे हे कसं ओळखायचं? तुम्ही या चार्टवर असं हलकंसं प्रेस करा, तुम्हाला असा टाइम फ्रेम येतो. बघा, M1 म्हणजे काय? 1 मिनिटाचा चार्ट तुम्ही बघाल. M5 पण आहे, M15 आहे, M30, H1, H4, डेचा पण आहे, विकली पण आहे, मंथली पण आहे. तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमचा कॅन्डल्स बघू शकताय. आता हा जो टाइम फ्रेम 5 मिनिटाला आला बघा. आता आपण 1 हवरचा करून बघू. बघ, 1 हवर्स झाला. दिसतोय? तुम्ही या नंबरवर असं खाली वर करून स्क्रीन छोटी मोठी पण करू शकताय कॅन्डलची. ओके. तुम्हाला आता चार्ट हे कसं बघायचं तुम्हाला समजलं. टाइम फ्रेम पण कसा चेंज करायचा हे तुम्हाला समजलं. तुम्ही किती 5 मिनिटाची पण बघा, 15 मिनिटाची बघा. बघा, मी 15चा लावलं. ठीक आहे. तुम्ही कुठलाही टाइम फ्रेम घ्या आणि प्रॅक्टिस करा. आता आपण बघूयात ट्रेड कसं लावायचं. ठीक आहे. कोर्टवर गेलेत. आता आपण एक पहिला जो युरो USD आहे आपण याच्यात ट्रायल करूया. त्याच्यावर तुम्ही बस प्रेस करा. प्रेस केलं की तुम्हाला ऑप्शन दिसणार, न्यू ऑर्डर आणि चार्ट्स. आता आपण चार्ट बघितला आहे ना. आता आपण न्यू ऑर्डर लावूयात. न्यू ऑर्डरवर क्लिक करा. बघा, असंही तुम्हाला दिसेल. मग त्यानंतर तुम्हाला कुठला लार्ज साईज घ्यायचा आहे. बघा, लेफ्टला तुम्ही जर क्लिक केलं तर -0.01 आहे ना. आणि राईटला बघाल तुम्ही +0.01 आहे. ते प्लसवर क्लिक कराल तर तुमचा नंबर वाढेल. बघा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहे ना. आणि इकडे लेफ्टला तुम्ही जर प्रेस केलं तर तुम्ही लार्ज साईज छोटा मोठा करू शकता. बघा, -8, 7 है ना, 6, 5, 4 पण झाला, 3 झाला. ठीक आहे, 2 झाला, 1 पण घेऊ शकताय. ठीक. आता बघा, 1चा आपण लाट लावून बघूयात. आता खाली म्हणजे काय? आपलं कुठलं पेअर आहे? युरो USD. खाली बघा, तुम्ही ऑप्शन बघा, सेल आणि बाय. आपण सेल लावायचा, बाय लावायचा हे कॅनल्स बघून आपण लावायचं. बघा, तुम्हाला कॅनल्स पण वर खाली दिसत आहे. आता मी त्याला बाय लावून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, बाय लावलं. आता बाय लावलं बघा, ट्रेड लागलाय. ठीक आहे, तुम्ही सेल पण लावू शकताय. हे ट्रायलच आहे. आता बघा, तुम्हाला मी सेल लावून दाखवतो. ठीक आहे, काय करायचं तुम्ही त्याच्यावरती जायचं, कोटवरतीच युरोज तुम्हाला घेऊन दाखवतो किंवा तुम्ही GBP घेऊ शकता, असं काही नाहीये. ठीक आहे, त्या युरोला मी घेतो पुन्हा. न्यू ऑर्डर्स आता बाय केला. आता सेल करून दाखवतो ट्रायल, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, सेल बाय कसं लावायचं दिसतं तुम्हाला. बघा, एकाच करन्सी पेअरशी आपण 2 ट्रेड घेतले, एक बाय आणि सेल. ठीक आहे, पहिला वाला तुम्हाला काय दिसतोय? ब्लू कलर मध्ये म्हणजे प्रॉफिट मध्ये येत आहे, है ना. जो रेड कलर मध्ये आहे तो का मायनस मध्ये आहे. तर आपण प्रॉफिट वाल्याला आपण काय क्लोज करू शकतोय प्रॉफिट मध्ये. ठीक आहे, हा बिलकुल ट्रायल आहे. 0.07 प्रॉफिट झाला तर तुम्ही प्रेस करा, दाबून ठेवा, असं येईल मग क्लोज विथ प्रॉफिट. हा, ठीक आहे, तुम्ही याला असं क्लोज करू शकता. मी क्लोज केला. चला 8. ठीक आहे, आता बघा वरती काय होतं? 3,000 आपले डॉलर होते. 0.08 बघा, प्रॉफिट त्यामध्ये 8 झालं की नाही. अशा प्रकारे तुम्ही छोटं छोटं प्रॉफिट बुक करा आणि अशीच प्रॅक्टिस करता करता तुम्ही चांगले ट्रेडर्स नक्कीच व्हाल आणि फ्युचरमध्ये
तुम्ही चांगला मोठा पैसा बनवाल. मित्रांनो, तुम्ही या मार्केट सोबत जुडून राहा. आपण लवकर जर प्रगती करतो म्हटलं, तर ही करन्सी ट्रेडिंग खूप महत्वाची आहे. फॉरेन कंट्रीमध्ये शिकाऊ मुलं हे चांगले डॉलर्समध्ये कमवतात आणि आपल्या भारतामध्ये चांगले क्वालिफाईड राहून सुद्धा तितका मोठा पैसा बनवत नाही. तर ह्या मार्केटचं तुम्ही महत्त्व समजून घ्या, प्रॅक्टिस करा, तुम्ही मास्टर व्हाल. आता बघा, दुसरा पण ट्रेड हा प्रॉफिटमध्ये येत आहे. याला आपण क्लोज करू शकतो. ठीक आहे. याला आपण क्लोज बघा, प्रेस करा, क्लोज करा, प्रॉफिट बुक झालं. बघा, दोन्ही ट्रेड मी प्लस मध्ये छोटस प्रॉफिट का असेल ना बुक केलं. ठीक आहे. $3,000 होते, $0.13 प्रॉफिट झालं. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. आणि काही वाटलं की मला कॉल करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे आणि माझं ग्रुपचं लिंक पण आहे. तुम्ही लिंकला पण टच करून माझ्यापर्यंत पोहोचता आणि त्या नंबरला पण कॉल करून जे काही तुम्हाला मदत पाहिजे माझ्याकडनं मी करू शकतोय. मला कॉल करा. ओके. थँक्यू सो मच. आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. Recording in progress.